प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाची त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या योजनेच्या संदर्भात जे वितरण आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे। आणि बघा काय माहिती आहे, त्यांनी काय ट्विट केलेलं आहे वगैरे संपूर्ण माहिती अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। आणि जेवढी कामाची आहे तेवढीच प्रचंड दिवसापासून मी कमेंट्समध्ये पाहत होतो की बरेचशा या योजनेच्या म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेच्या लाभार्थी ज्या महिला होत्या तर त्या विचारत होत्या की सर या योजनेचे पैसे कधी मिळणार, अजूनही पैसे मिळाले नाही वगैरे वगैरे। मी नेहमी त्या कमेंट्स वाचायचो आणि प्रचंड व्हिडिओच्या खाली त्या कमेंट्स आपल्याला आढळल्या। परंतु जर ते पैशाचं वितरण सुरू झालं नाही तर तुम्हाला चुकीचे अपडेट देऊ शकत नाही। मग त्या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी आज जे आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त असं स्वतः जे आहे आदितीताई तटकरे यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं आहे बघा। तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जे आहे आज या योजनेचं फायनली ज्या लाभार्थ्यांना वितरण बाकी होतं त्या लाभार्थ्यांना वितरण करण्याचं जे आहे औचित्य साधण्यात आलेलं आहे। ही बाब अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे ज्या लाभार्थी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनासाठी एक पात्र लाभार्थी म्हणून ठरल्या होत्या तर त्यांना ही चांगली बाब आहे, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। कारण की त्या या लाभाची वाट पाहत असतील। बघा इथे लिहिलेलं आहे देशातील मातांच्या आरोग्याला व पोषणाला स्वतः हे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे। बघा त्यांनी सांगितलेलं आहे बघा, पोषणाला व स्वास्थ्याला आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या उपक्रमातील आज बघा जवळपास 63,447 लाभार्थी मातांना जे आहे या योजनेचा लाभ गेलेला आहे। म्हणजे त्यांची डीबीटी खरं तर ही योजना जर आपण पाहिलं तर 2 महिन्यापूर्वी जी आलेली आहे कुणाकडे, महिला बालविकास विभागाकडे। मग त्यांनी जे आधार सीडिंग नव्हतं बरेचशा माता भगिनींचं, तर मग त्यांना जे आहे त्यांचं आधार सीडिंग केलं आणि आधार सीडिंग केल्याच्या नंतर फायनली त्यांना आज लाभ वितरित केलेला आहे। आणि संख्या पण कमी नाही आहे, संपूर्ण देशामध्ये विचार केला तर 3 करोडच्या जवळजवळ संख्या आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये जर आत्ताच्या घडीला जर वितरण पाहिलं आजचं तर ते वितरण झालेलं आहे 63,447 मातांना। आणि ज्यांचे बँक खाते डीबीटी करण्यात आले म्हणजे आधार मॅपिंग करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना तो जो लाभ आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। आज जर पाहिलं तर आपण सुमारे 19 कोटी रुपये जे आहेत त्यांनी लाभ जो आहे तो प्रदान केलेला आहे किंवा वितरित केलेला आहे। तर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे, त्यानंतर अजितदादा पवार वगैरे यांच्या जे आहे मार्गदर्शनाने जे या वितरणाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अजूनही या योजनेचे म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेचे जे आहे वितरण किंवा त्यांचे पैसे मिळणे बाकी होते, कारण खरं तर या योजनेचे इन्स्टॉलमेंटमध्ये मिळत असतात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये। आता एकूण किती रुपये मिळत असतात, यासाठी काय करायचं आहे, कोण पात्र असतात, त्यासाठी कुठे अप्लाय करायचं आहे वगैरे या संपूर्ण सविस्तर माहितीचा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेल। तुर्तास या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये हेच सांगायला आलेलो आहे की आज या योजनेचे जेवढे बी लाभार्थी माता होत्या माता भगिनी त्यांना जो आहे आज बघा जवळपास 19 कोटी रुपयाचा जो आहे लाभ वितरित करण्यात आलेला आहे। तुम्हाला जर का या योजनेचे तुम्ही लाभार्थी असताना आज तुम्हाला लाभ आला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।